आवाज आहे तुम्हाला मंजूर आहेत का? जे नाव मंजूर आहेत आम्ही नाव मंजूर म्हटलं. सगळेच नाव मंजूर करायला आम्ही काय ज्या गोष्टी गोष्टीसाठी हितकारक नाही आहेत बंधक आहेत अशा गोष्टी पण प्रचंड गोंधळामध्ये ही सभा होते. कसं बघता सत्ताधाऱ्यांकडून ही सभा चालवली ज्या पद्धतीने गेली? सत्ताधाऱ्यांच्याच हातात असतं सभा कशी चालवायची, विरोधकांना कसं हँडल करायचं सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं. जर त्यांनी चांगल्या पद्धतीने विरोधकांच्यासाठी सुद्धा बैठक केली असती, आमच्या ठरावधारकांना जर भेटायला बसायला जागा दिली असती आणि बोलायला हातात माईक दिला असता तर कदाचित शांततेची सभा पार पडू शकली असती. पण विरोधकांकडे आता कुठलाही मुद्दा नाही आहे. फक्त त्यांना गोकुळच्या सभासदांशी देणं घेणं नाही. त्यांचे टँकर बंद झालेत म्हणून हा अट्टास सगळा सुरू आहे असा आरोप सतेज पाटला. टँकरवरती एकही प्रश्न उपस्थित मी केलेला नाहीये गेले 3 वर्ष. दुसरी गोष्ट माझा महाविद्यालयाला विरोध आहे त्याच्याबद्दल ते काय बोलले नसतील. असो, टँकरचा विषयच नाही आहे. जे 4 विषय मी सांगितले ते सभासदांचे होते. काल सुद्धा सगळ्यांच्या समोर मी मांडलेले आहेत. आजही पाहिजे तर परत मी ते रिपीट करते. 50 मीटरच्या आतली संस्था मतदानास पात्र होऊ नये, त्याला सभासदत्व देऊ नये, 50 मीटरची अट रद्द करू नये याच्यासाठी आमचा विरोध आहे. कारण ऑलरेडी यांच्या बोगस संस्था इतक्या वाढलेल्या आहेत आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि जे जेन्युन सभासद आहेत त्यांच्या उद्या मताला किंमत राहू नये असा हा घाट घालण्यात आलेला आहे. महाविद्यालय यांना रेटून कुठल्याही परिस्थितीत करायचं आहे. पण माझं हे मत आहे की जर गोकुळच्या नफ्यावरती महाविद्यालय उभं करणार असाल, एवढं जर गोकुळ नफ्यात जात असेल तर ती नफ्याची रक्कम शेतकऱ्यांना जमा करा, शेतकऱ्यांना जादा दर म्हणून द्या. महाविद्यालय किंवा शिक्षण व्यवसाय हा आपला व्यवसाय नाही, आपला व्यवसाय दुधाचा आहे. मी तर म्हणते दुग्धजन्य पदार्थ हे आपले बाय प्रोडक्ट्स आहेत, पण आपला मूळ जो व्यवसाय आहे तो दूध विक्रीचा आहे. पण त्यामुळं ऑलरेडी तो नुकसानात चाललेला आहे तर त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि हे इतर जे उद्योगधंदे उभं करायचं म्हणतात त्याच्यासाठी आमचं पूर्ण विरोध. पण दूध संस्था वाढल्या पण दूध वाढलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण हसन मुश्रीफ यांनी दावा केलेला आहे की ज्या पद्धतीनं संस्था वाढल्या त्या प्रमाणात दूध संकलन देखील वाढलंय. आकडेवारी पाहावी. मी काल स्वतः ऑडिट रिपोर्ट समोर घेऊन ऑडिट रिपोर्ट वाचलेला आहे. किंबहुना त्या ऑडिट रिपोर्टचे काही झेरॉक्स सुद्धा मी प्रतिनिधींना दिलेले आहेत तुमच्या मीडियाच्या. त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांच्याच ऑडिटरनी नमूद केलेलं आहे की दूध संस्था वाढल्या पण दूध संकलन वाढलं नाही. जो काही फुटी आकडा दिसतोय दूध संकलन वाढल्याचा ते कार्यक्षेत्राबाहेरील दूध आहे. आपल्या मागच्या वर्षीपर्यंत आपण 80% दूध कार्यक्षेत्रातलं घेत होतो, आज आपण फक्त 71% आलो. त्यामुळं कार्यक्षेत्रातलं दूध हे लोक वाढवत आहेत आणि सांगतायत की आम्ही दूध वाढवतो. यांनी म्हशी दिल्या, म्हशी देण्यासाठी हे लोक काय करतात, कर्ज पण द्यायला लागलेले आहेत, संस्था वाढवायला लागलेले आहेत. पण त्या मानाने स्पेसिफिकली सांगा अगदी काटेकोरप्रमाणे की कार्यक्षेत्रातलं दूध वाढवं. ज्या पद्धतीनं आता ही सगळी सभा चालवली गेली, विरोधकांची समांतर सभा होणार आहे का किंवा समांतर सभा मला घ्यावी लागेल कारण जे माझे मुद्दे आहेत ते सर्व सभासदांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. इथे आम्हाला अपेक्षित होतं की ते जेव्हा प्रश्न उत्तरं वाचून दाखवत आहेत तेव्हा कमीत कमी जे आम्हाला प्रतिप्रश्न पडत आहेत त्याची उत्तरं आम्हाला इथे मिळतील. पण ते तसं काही दिसत नाही आहे. गेले मला वाटतं 2 तास चेअरमनच बोलायला लागलेले आहेत. पहिला तर ते प्रस्तावित संपता संपेला, त्याच्यानंतर आता प्रश्न उत्तरं वाचतायत. विरोधकांना बोलायची संधीच देत नाही. खरं तर सभासद मोठ्या संख्येनं बाहेर गेल्याचं पाहिजे. सगळ्यात दुर्दैव हे आहे की प्रस्ताव वाचल्यावरती, ठराव वाचल्यावरती चेअरमनला स्वतः माईक घेऊन सभासदांना सांगावं लागतं की मंजुरी द्यायला हात वर करा. हे सगळ्यात मोठं दुर्दैव. पण सभासद सामान्य जे सभासद आहेत ते देखील कुठेतरी थांबले नसल्याचं अहवाल वाचन सुरू असतानाच ते उठून गेल्याचं दिसले. मागचे का आता हे बोलायला नको ना. शब्दात बोलण्यापेक्षा ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स असं मला वाटतं. ही सभासदांच्या हितासाठी सभा चालवली जाते काय नेत्यांच्या हितासाठी काय वाटतं? पहिली गोष्ट
प्रश्न जो मानवी वर्ष म्हणत होता की सर्वसाधारण सभेला नेत्याचं काय काम असतं, तो गेले 3 वर्ष मागच्या दाराने येऊन सभा अटेंड करतोय, हेच मुळात आश्चर्य आहे. खरं तर त्यांनी असं म्हटल्यावरती त्यांनी स्वतः सभेला येणं अपेक्षित नसतं, पण जर ते आलेले आहेत तर त्यांच्यासाठी बहुतेक ही सभा चालवली जात असेल, कारण विरोधक म्हणून आणि सभासद म्हणून आम्हाला तरी बोलायची संधी देत नाही. मी मगाशी ते सांगितलेलं आहे, जर त्यांचा असा आरोप असेल तर मी म्हणणार मी जाते, ते म्हणणार त्याचा, मी म्हणणार मी प्रश्न विचारते, ते म्हणणार त्या विचारत नाही. हे कोण prove करणार? शेवटी बंडखोरीत होणारी चर्चा आहे. तर माझी गोकुळची संचालिका म्हणून ही विनंती आहे पूर्ण संचालक बोर्डाला आणि चेअरमनना की इथून पुढच्या ज्या काही संचालकांच्या बोर्ड मीटिंग होतील त्या इन कॅमेरा घ्याव्या. वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात तुम्ही जे प्रश्न उपस्थित करताय त्याबाबत हा संभ्रम आहे असं त्यांच्याकडून दावा केला जातो. तुम्हाला काय वाटतं, कशासाठी नेमकं हे वैद्यकीय माझं हे बघा, महाविद्यालय कोणासाठी उभं करतायत, कोणाच्या घशात घालतायत, मला याच्याशी घेणं देणं नाही. माझा मुळात हाच उद्देश आहे की महाविद्यालय आपला व्यवसायच नाही आहे, तुम्ही या भांडणीतच पडू नका. उलट गोकुळ मोठं करायचं बघा, त्याची विक्री घडायला लागलेली आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. आपल्या शेतकऱ्याला पैसे कसे मिळतील बघा. आणि जर आपल्या शेतकऱ्याची मुलं शिकून उद्या वेटरनरी डॉक्टर्स व्हावीत अशी तुम्हाला वाटत असेल, त्यांनी डेअरी टेक्नॉलॉजी शिकावी अशी वाटत असेल, तर गोकुळकडनं त्यांना स्कॉलरशिप द्या. पण महाविद्यालय स्थापन करणं हा त्याच्यावरचा उपाय असू शकत नाही. अरे पण ही गोकुळच्या सर्वसाधारण सभेच्या आधी प्रेस घेते, काही वेगळं नाहीच आहे, तेच मी आता पण घेते. हा जो गोंधळ घातला गेला, ही निवडणूक नक्कीच नाही आहे, पण इथे सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण सभासदच प्रश्न विचारण्यासाठी आलेत. त्यांना म्हणावं जाऊन की इथे सभासदांना प्रश्न विचारायला संधी द्या म्हणून. तुमचा पण इथे नेता म्हणून काहीतरी रोल आहे. ज्या पद्धतीने केडीसीसी बँकेमध्ये सगळे सभासद प्रश्न विचारू शकतात, मग इथं त्यांचा हा चालत नाहीये. पण हा जो गोंधळ आहे तो विरोधकांनी घातला, तो TRP वाढवून घेण्यासाठी. अरे पण त्यांना कुणीतरी जाऊन माझी प्रेस 3 वर्षाची दाखवा आणि त्यांना सांगा की दरवर्षी गोकुळच्या सर्वसाधारण सभेच्या आधी त्या प्रेस घेतात. हे काही नवीन काहीतरी स्टंट करायचं म्हणून करत नाहीयेत. आपला गोकुळ दूध संघ कसा चाललाय हे सभासदांना माहिती व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी मी प्रेस घेते. त्यांना अडचण असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत.